स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जेव्हा आपल्याला अपयश येते आणि आपण खचून जातो, तेव्हा आपण इतरांच्या यशाच्या झगमटाला पाहून आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार रुजू लागतात। मी या स्पर्धेत यशस्वी होईल की नाही हा विचार आपला आत्मविश्वास कमी करू लागतो। परंतु मित्रहो, एक लक्षात ठेवा, निसर्गाने विविधता जोपासली आहे। प्रत्येक वृक्ष, प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी हा भिन्न आहे आणि प्रत्येकाची वैशिष्ट्ये सुद्धा वेगवेगळी आहे। मग माणसामध्ये ही विविधता कशाहून असणार नाही? तर आपल्या आत्मविश्वासाला जागृत करून आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालं पाहिजे। किसी और की चमक देखकर मत घबराना ए दिल, तेरी रोशनी भी एक दिन चमक लाएगी। तू तुझ्यातील आत्मविश्वास जागृत कर, तेव्हा तुला तुझ्या क्षमतांची जाणीव होईल। तुझ्यामध्ये कोणत्या क्षमता आहे आणि त्या क्षमताच्या जोरावरच तू या स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करू शकतील। भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये अतिशय सुंदर प्रकारे अर्जुनाला हा विषय समजावून सांगितला। स्वभावजन्य कौन्तेय निबद्ध स्वेन कर्मणः। हे अर्जुना, आपल्या स्वभाव व कर्माने प्रत्येक माणूस हा बांधलेला असतो। मग असं असेल तर आपल्या आतील स्वभाव नेमका कोणता, आपल्यामध्ये क्षमता कोणत्या, ह्या आपण जर वेळीच ओळखल्या तर आपल्याला यश मिळू शकते। मित्रहो, ही कहाणी आहे त्या मुलीची जिने इतिहास घडविला। मणिपूरच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये तिचा जन्म झाला। लहानपणापासून आपल्याला काहीतरी वेगळं करायचं ही जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती। आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना तिनं कधी काळ वेळ याचं बंधन पाळलं नाही। ती आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती। अशा वेळी समाजामध्ये तिला टोमणे देणारीही लोक होती। बॉक्सिंग हा मुलीचा खेळ नाही, हे तू करू शकत नाही, असे नकारात्मक विचार तिच्या कानावर सतत पडत होते। परंतु ती खंबीर होती। तिने आपली जिद्द हरली नाही। मला बॉक्सिंग या क्षेत्रामध्येच करिअर करायचं हा तिचा ठाम विश्वास होता आणि या यशासाठी मी वाटेल ते करील ही तिची निष्ठा होती। मित्रहो, या सर्व परिस्थितीमध्ये ती अनेकदा पडली उठली, परंतु तिचा आत्मविश्वास तुटला नाही। ती त्याच नव्या जोमानं परत उठली आणि तयारीला लागली। 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, ऑलिम्पिक विजेती ती ठरली। आज भारतातील महिलांसाठी मेरी कोम ही प्रेरणादायी ठरली आहे। जर मेरी कोमनं इतरांशी तुलना केली असती तर कदाचित तिला यश मिळालं नसतं। म्हणून मित्रहो, इतरांशी तुलना करणं सोडून द्या। आपल्या क्षमतांना ओळखा। आपल्यातील आत्मविश्वासाने तुम्ही काहीही करू शकता ही एक निष्ठा ठेवा। ध्येय गाठताना अनेकदा आत्मविश्वास कमजोर होईल, तेव्हा नव्या आत्मविश्वासाने त्या तयारीला लागा। धन्यवाद।